चला तर आता पुन्हा एकदा एक आणखी नवीन सामना तुम्हाला बघायला मिळेल, जे ते पुन्हा दोन महत्वपूर्ण संघ या लीग मधील तुम्हाला बघायला मिळतील, जे ते NK स्पोर्ट खांडवल आणि रोशन स्पोर्ट्स मुठवळ. आणि आता कॉम बॉक्स मध्ये करूया थोडंसं चेंजेस. ऐकूया योगी पाटील सरांचा आवाज. हॅलो, धन्यवाद समीर ठाकरे. जबरदस्त पहिला सामना मात्र आपल्याला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पहिला पाहिला आपल्याला चित्तथरारक लढत आणि अखेर वीरेन स्पोर्ट युवई संघाने मात्र पहिला विजय संपादित केला. आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय NK स्पोर्ट खांडवल विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल. विजय केने आणि सौरभ पाटीलची जोडी आपण पाहत आहोत. पहिला चेंडू मात्र आपण पाहिला तर अतिशय चांगल्या प्रमाणात हाताला होता आणि दुसऱ्या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न हर्षद वेलेकर फ्रॉम इताडे. जबरदस्त मात्र उंच भरारी घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. हर्षदनं मागील 2-3 वर्षांचा आपण विचार केला तर ओहो मॅचची आतली कडा होते, परंतु विकेट किपर पर्यंत चेंडू कॅरी झाला नाहीये हे सांगत असताना यष्टीरक्षक पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि हा तिसरा चेंडू देखील निर्धाव आपण पाहतोय. पहिला स्वेअर बॉल होता आय थिंक. यस, 2 धाबा फलक्यावरती. पूर्ण विकेटला सुरुवात करतो हर्षद. हो, पुन्हा मात्र जबरदस्त लेंथ, अगदी फॉरफेरी वाईड यॉर्करचा प्रयत्न चांगल्या प्रमाणात या ठिकाणी सध्या खेळ सुरू आहे आणि पूर्णपणे बेट केला विजयला. एका बाजूला आपण पाहू शकाल छत्रपती शेठ बांबरे यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला विवेक शेठ पाटील आणि सुजित शेठ पाटीलचा संघ ऑन साइडला जबरदस्त फटका गॅप मध्ये चालला आणि लॉंग ऑनच्या पलीकडे जात असताना क्लासिकल हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये फार मोठा गॅप आपण पाहिला नाही. त्याच गॅप मधून चेंडू मात्र अतिशय वेगाने निघून गेला आणि NK स्पोर्ट खांडवल संघाचा आपण जर विचार केला तर मात्र एक जर्सी मध्ये संघ मात्र स्पर्धेमध्ये उतरलाय. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी सुजित पाटील यांची मात्र कामगिरी आपण संघासाठी पाहतोय. पुढचा बॉल ओहो, पुन्हा 30 लेंथ छॉप करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट हा फटका खेळायचा होता, परंतु त्या लेवलची लेंथ नव्हती आणि त्याच्यामुळे मात्र विजय रोल करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. डॉट बॉल. सातत्यानं रबर बॉल असेल किंवा टेनिस बॉल असेल त्याच्यावरती तुमचा सराव असणं फार गरजेचं आहे आणि तो सराव हर्षदचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एक चांगला बॉल मिडल चांगल्या प्रमाणे केला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. थोडंसं मात्र त्या ठिकाणी मिसफील्ड आणि त्यामुळे मात्र एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालं आणि एक जबरदस्त षटकाची समाप्ती हर्षद वेलेकरच्या वतीने पाहायला मिळाली. जरूर विकेटचं कॉलम त्याचं खाली होतं, परंतु इकॉनॉमिकल षटक फक्त 7 धाबा. त्याने मात्र या ठिकाणी 8 धाबा त्यांनी खर्च केल्या. आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी 2026 7 स्टार प्रेझेंट. दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकासाठी आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतो दैवत वेलेकर एज अ आयकॉन. पहिलाच बॉल एक पाय वाकवलाय आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या पलीकडे. सौरभ पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला बेगी सिक्सर. टेक और इस शॉट को बार बार देखे सांगत असताना सौरभ पाटील राऊंड द विकेट न सुरुवात केली दैवत वेलेकरनं आणि पहिला चेंडूवरती त्याचं स्वागत केलं षटकारानं. डबल फिगर मध्ये आकडा पाहायला मिळतोय 14 धावा विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना NK स्पोर्ट खांडवल नाणेफेकी जिंकल्यानंतर हा दाडची निर्णय. ओहो,
इथे मात्र चेंडूची छेडछाडी करण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि कॉर्बिनच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला धक्का लागतो टीम एनके स्पोर्ट कडवळ संघाला. सौरभ पाटील इज गॉन. षटकारानंतर या ठिकाणी जबरदस्त वापसी करत असताना दैवत वेलेकर त्याच्या खात्यामध्ये पहिली सफलता आणि पहिला धक्का लागला या ठिकाणी इनकेस्पोर्ट कारवार संघाला. सौरभ पाटीलच्या रूपाने षटकारानंतर पाहू शकला या ठिकाणी आपल्या संघासाठी फक्त तो या ठिकाणी 7 धावांचं योगदान देऊ शकला. आणि आता नवीन फलंदाज मयुरेश पाटील आलाय फ्रॉम आमनेपाडा. एवन जोडीच्या वतीने खेळताना आपण त्याला अनेक वर्ष पाहतोय, परंतु आज इनकेस्पोर्ट खांडवाल संघाचा तो प्रतिनिधित्व करतो आणि पहिल्याच चेंडूवरती त्याला या ठिकाणी सरप्राईज केला दैवत वेलेकरनं. जबरदस्त वापसी टू ब्रदर्स हर्षद वेलेकर आणि दैवत वेलेकर आणि सोबतीला आकाश पाटील आपण पाहतोय. राकेश पाटील तुम्ही पाहू शकता स्टेट लॉंग ऑन वरती आहे. संघाची बांधणी जर पाहिली तर चांगल्या प्रमाणात आपण पाहतोय रोशन स्पोर्ट मुठूवर संघाची. पुढचा बॉल ओहो पुन्हा मात्र 30 लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूवरती नजर नाहीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल या ठिकाणी बहिरुजच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 1 गडी बाद 14. वातावरण जर पाहिलं तर थोडंफार शांत आहे, कारण ऊन सावलीमध्ये थोडंसं आपण लपंडाव पाहतोय. पावसाची प्रत्येकाला मात्र प्रतीक्षा आहे, परंतु इथे मात्र प्रतीक्षा आहे ती म्हणजे मोठ्या फटक्यांची एनके स्पोर्ट खांडवा संघाला. आणि ती प्रतीक्षा संपन्न केली असं म्हणावं लागेल मयुरेश पाटीलला. बॅटच्या रडार मध्ये होता आणि मात्र चेंडूला फेकून त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे हा पहिला षटकार. जबरदस्त फटका आणि या षटकाराच्या साईडने 20 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिले 2 लेग कटर पाहिले त्याच्यावरती बीट केला होता मयुरेशला, परंतु जसं ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न दैवत नाही केला त्याच्या अंगली केला असं म्हणावं लागेल, कारण त्या चेंडूवरती षटकार आपण पाहिला. पुन्हा मात्र 30 लेज होती. पहा अगदी बॉडीला ब्रश चेंडू होत असताना मात्र हा तिसरा डॉट बॉल मयुरेश पाटील खेळत असताना आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या गतीने आतापर्यंत एनके स्पोर्ट खांडवा संघाने धावा जोडल्या 20 आणि जर याच गतीने धावा येत राहिल्या तर मात्र 60 किंवा त्यापेक्षा अधिक धावा या ठिकाणी आपल्याला स्कोर कार्डावरती पाहायला मिळू शकतात. परंतु या धावा पुरेशा नसणार आहेत, कारण आपण पाहतो या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी आणि प्रत्येक संघाची जर आपण बांधणी पाहिली तर अगदी चांगल्या प्रमाणात केलेली आहे. 8 संघ मालक 8 संघांची निर्मिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रति दिवसामध्ये 4 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. उद्या देखील 4 संघ असतील. 2 दिवसीय स्पर्धा 7 स्टार प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी आणि स्पर्धेसाठी अपाट कष्ट कैलास पाटील रामकृष्ण काकडे यांची आपण पाहिलेली आहेत. त्यांच्या सोबतीला असतील संपूर्ण मेंबर्स 12 मेयर असतील, लखन पाटील असतील. ओ फुल टॉस आणि त्याच्यावरती मोठा प्रहार. विजयचा पहिला वार खाली नाही गेला असंच म्हणावं लागेल, कारण त्याच्यावरती आला षटकार. आपण टेनिस बॉलच्या स्पर्धा पाहत असतो तेव्हा मात्र हे दोन्ही खेळाडू एकाच संघातून खेळताना पाहत असतो. आकाश पाटील विजय किने परंतु आज एकमेकांच्या विरोधात खेळतायत. हेच तर लीगची एक वेगळी मजा पाहायला मिळत असते प्रेक्षकांना. पहिला चेंडू मात्र पाहिला तर आकाशने काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दोन्ही का चेंडू हातातून निसटावा आणि त्याच्यावरती षटकार. पुढचा बॉल राऊंड द विकेट पुन्हा फुल टॉस. आता मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आहे दैवतच्या रूपानं. हो चेंडू मात्र पाहशील थोडंसं खाली राहिला आणि त्याच्यामुळे दैवतला मात्र त्या ठिकाणी बेट केलाय आणि पाहता पाहता 2 धाबा त्या ठिकाणी पलून पूर्ण केले. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगल्या प्रमाणात पाहतोय. मोठे पटकी सुद्धा आता मात्र दोघांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत.
आणि एक चांगली पार्टनरशिप, कारण सौरभ पाटील लवकरात लवकर मात्र बाद झाला 7 धावांचं योगदान देऊन, आणि त्याच्यानंतर आता मात्र आपल्या संघाला विजय आणि मयूरकृष्ण सावरलाय. संघाची धावसंख्या पुढे चाललेली आहे 28 धावा 28. लो फुटॉस बॉल, बॉटमॅनचा मात्र चांगला वापर केलाय. पुन्हा चेंडूचा एक्स्ट्रा कव्हरला छत्रशी आहे त्या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न केला जातो आणि पुन्हा दुहेरी मात्र धाव आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर सामना विनर वर्सेस विनर असेल याची नोंद घ्या. म्हणजे विरेन्स म्हणून एवढे संघ आपण कुठेही जायचं नाही, कारण चालू सामन्यातील विनर संघ लगेच तुमच्या अगेन्स्ट खेळणार आहे. हो, बागपुटा जाऊन मात्र या ठिकाणी पाहू शकाल पंच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू उचलेल तोपर्यंत मात्र या ठिकाणी एकही धाव घेण्याची मात्र संधी निर्माण झालेली नाहीये. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर 2 दुहेरी आणि तदनंतर निर्धाव बॉल. म्हणजे आतापर्यंत आकाश पाटीलने धाबा खर्च केल्या 10. हो, अजून एक चांगला बॉल. वाह, काय जबरदस्त मात्र या ठिकाणी वापसी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज आकाश पाटीलला. एक्सप्रेस डिलिव्हरी आणि त्या चेंडूला मात्र या ठिकाणी कुठल्या प्रमाणे बॅटला उमगता आला नाहीये. विजयचा आपण खेळ पाहिलं तर 8 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून निघाला, 13 धावसंख्येवरती खेळतोय. आणि मयूरचा आपण विचार केला 4 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 6 धाबा पाहायला मिळत आहेत. आता मात्र मध्ये स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू फेकून दिला काऊ कॉर्नरच्या पलीकडे. हा दुसरा सिक्सर आलाय विजयच्या बॅटमधून. खेळ संपन्न आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा पाहायला मिळतात 36. म्हणजे 12च्या गतीने धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकाची सुरुवात विजयनं षटकाराने केली होती आणि षटकाचा अंत सुद्धा आपण जर पाहिला तर षटकारानेच केलाय. म्हणजे आकाश पाटीलनं एका षटकाच्या स्पेलमध्ये एकूण धावा खर्च केल्या 16 आय थिंक. विकेटचं कॉलम देखील त्याचं खाली राहिलं आणि तर अशा प्रमाणे धावा जर येत राहिले तर एक चांगला टोटल पाहायला मिळू शकेल. हर्षद वेलेकर आता मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला आपण पाहतोय, कारण पहिला स्पेल अतिशय चांगल्या प्रमाणे त्याने हाताला होता. फक्त धावा त्याने खर्च केल्या होत्या 8. इताडीकरांचा यंग टॅलेंट, उगवता तारा. हो, इथे मात्र फुल टॉस होता आणि त्याच्यावरती मात्र हवं तसं मात्र प्रॉपर कनेक्शन करता आलं नाहीये. चला, प्रत्येक संघाकडे पर इनिंग 1 रिव्ह्यू आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने आता मात्र त्याची मदत आता घेतलेली आहे. टीव्ही पंचांकडे आता मात्र हा निर्णय सोपवलाय की ओव्हरवेस्ट हा चेंडू आहे की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. डिसिजन पेंडिंग आहे. टीव्ही पंच जरूर या ठिकाणी चेक करतायत. चेंडू डीप होत होता आणि त्याच्यामुळे मात्र इट्स फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस्ट याचा विचार आपण करायचा, कारण यानंतर आता मात्र एनकेस्पोर्ट खानवरकडे रिव्ह्यू नाहीये. फलंदाज देखील या ठिकाणी मयूर पाटील बाद झाला. दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी एनके स्पोर्ट खांडवल संघाला. न्यू बॅटर 1 साइड हिरो मिस्टर आदित्य वाकडे संघाचा आयकॉन आहे. आणि काय सत्र मात्र टेनिस बॉल वरती गाजवला मागील सत्र. आणि आता मात्र या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण जर पाहिलं, पाहूया कशा रीतीने मात्र आपल्या नावाची तो छाप सोडेल आदित्य वाकडे. पहिलाच बॉल अगदी खोलात टाकला होता इस्टांच्या रोखानं, परंतु प्रॉपरली कनेक्शन नाहीये. पुन्हा क्षेत्ररक्षक या ठिकाणी विकी आपल्याला पाहायला मिळतात. विकी भंडारी फ्रॉम चौदरपाडा. या अगोदर देखील चांगल्या प्रमाणे त्याने झेल फिनिश केला होता आणि त्याच्यानंतर देखील आपण पाहतो की या चेंडूवरती सुद्धा मात्र तो वेगानं
झपाट्याने पोहोचलाय. सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 37 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी हर्षद वेलेकरच्या वतीनं. फुलटॉस ही लेन सुद्धा मात्र मिस केली असंच म्हणावं लागेल. तो चेंडू पुन्हा चालला अगदी गवताला रिंगाळत आणि पुन्हा विकी भंडारी फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे असं वाटतं की चेंडू आणि विकीची चांगली मैत्री आता झालेली आहे, कारण मागील तिन्ही चेंडू मात्र विकीच्या दिशेने ट्रॅव्हल झाले आणि स्क्वेअर लेगचा इलाका मात्र पूर्णपणे विकीनं त्या ठिकाणी हुरुकून धरले असंच म्हणावं लागेल. धावांची गती मात्र या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि ती ताकद दोघांकडे आहे. एका बाजूला विजय केने आहेत, दुसऱ्या बाजूला आदित्य वाकडे आहेत. पुन्हा मात्र ऑन साईड चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ऑन साईडचा आपण विचार केला तर मात्र बाउंड्री अड्डे चांगल्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नरला तुम्ही विनय पाटीलला पाहू शकाल. मिडल केड स्क्वेअर लेगच्या मध्यांतर तुम्ही विकीला पाहू शकाल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे तुम्ही पाहू शकाल आकाश पाटीलला आपल्याला पाहायला मिळत आहेत. फाईल लेगकडे सुद्धा मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. म्हणजे ऑन साईडचा जो क्षेत्र आहे तो पूर्णपणे या ठिकाणी टॅग केला असंच म्हणावं लागेल. एक चांगले कॅप्टनशिप दैवत वेलेकरच्या वतीनं या सामन्यामध्ये पाहायला मिळते आणि त्या दिशेने फटक्या उडवला हवेत. आकाश पाटील जरूर आहेत त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. आणि पंच अजूनही चेक करतायत षटकार की चौकार. एक्झॅक्टली चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झालाय की आतमध्ये लँडिंग झालाय. सर चला हे चित्र आता कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाहीयेत, तर हा चौकार आहे. चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 43 धावा फलकावरती. विजय सलामीला आलाय आणि जरूर चांगल्या प्रमाणात खेळ त्याने साकारलाय. 2 षटकार देखील त्याच्या बाटमधून आपण पाहिलेले आहेत. 2 चौकार देखील मात्र त्याच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आदित्य वाकडे त्याला आता मात्र या ठिकाणी साथ देतोय. 2 चेंडू त्यांनी फेस केले. सिंगल धापा त्याच्या बाटमधून पाहायला मिळाला आणि आता मात्र चेंडूची लाईन पाहावी लागेल. एस्टम सोडून चेंडू जाणारा पाहायला मिळतोय की बॅटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. 6 षटकांच्या सामन्यामध्ये एक गोलंदाज 2 षटकांचा स्पेल कंप्लीट करू शकतो आणि तो स्पेल आता मात्र या ठिकाणी हर्षद वेलेकर कंप्लीट करत असताना शॉट रडप आहे, परंतु वेगावरती नियंत्रण, टप्पा अचूक, पुन्हा एक चांगला बॉल बॉडीला ब्रश होणारा, तिथे देखील विजयला मात्र बीट केलंय आणि अशा रीतीनं हा षटक देखील मात्र इथे संपन्न होत असताना एकूण आपण जर विचार केला तर 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 44 म्हणजे 11च्या गतीने धावा. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिल्या 10च्या गतीने धावा आल्या होत्या. 2 षटकामध्ये 20 होत्या. त्याच्यानंतर 3 षटकाचा खेळ आपण पाहिला तर 36 झाल्या. 12च्या गतीने धावा आपल्याला पाहायला आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 44 म्हणजे 11च्या गतीने धावा पाहायला मिळत आहेत. तर चढ उतार धावसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ अर्थात 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पहिल्या डाबातील आणि त्या 12 चेंडूमध्ये किती धाबा इथे जोडल्या जाणार एनके स्पोर्ट खानवल संघाचा आपण विचार केला तर षटक क्रमांक 5 आणि 5व्या षटकासाठी मानव तरेला आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवलाय. मानव तरेने सुद्धा मात्र कमी काळामध्ये उंच भरारी घेतलेली आहे. मॅन फ्रॉम चौदरपाडा आणि त्यांच्या समोर देखील फलंदाज चौदरपाडा गावालाच बिलॉंग करणारा पाहायला मिळतो आदित्य वाकडे. हा बॅटल पाण्यासारखा आहे. हो फुल टॉस, त्याच्यावरती बॅटर बीट झालाय. एस्टिरक्षी सुद्धा बीट झालाय आणि चेंडू सरळ स्क्रीनच्या समोर दुहेरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु एका धावेवरतीच मात्र या ठिकाणी फलंदाज समाधानी पाहायला मिळत आहेत बायच्या स्वरूपात. चांगला वातावरण मात्र आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर इथून आपण या ठिकाणी आपण या स्पर्धेचं थेट प्रसारण करतोय आणि प्रेक्षकांची गर्दी देखील आता मात्र या ठिकाणी
चांगली वाढत चाललेली आहे. जशी जशी स्पर्धा मात्र अगदी पुढे जात जाईल प्रेक्षकांची गर्दी अजून मात्र या ठिकाणी वाढली जाणारच आहे. फुल टॉस टायमिंग प्रॉपर आहे की नाही पाहावं लागेल. उंची जास्त मिळाली आणि लॉंग ऑन वरती विनय पाटील कसा चूक करेल त्याने पकडला जाईल आणि समाप्त झाला या ठिकाणी विजय केनेचा खेळ. सातत्याने फुलटॉस चेंडूवरती आपल्याला विजय केने बीट होताना पाहायला मिळत होता आणि अखेर त्याच फुलटॉसने त्याचा इनिंगचा घात केल्याचंच म्हणावं लागेल. कारण झेलबाच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला आहे मानव म्हात्रे. फोर्थ विकेटनं पुन्हा एकदा मात्र मानवला आपण पाहतोय परंतु त्याच्या अगेन्स्ट फलंदाज देखील मानवच आहे. परंतु या ठिकाणी लेग मॅचच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. काय जबरदस्त कामगिरी मात्र या षटकामध्ये आपल्याला मानवतऱ्याच्या वतीने पाहायला मिळाली. एक विकेट देखील त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिली. विजय केलेला त्याने माघारी पाठवलं आणि इथून आता मात्र आदित्य वाकडेच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि तिथून त्याला जबाबदारीने खेळ साकारावा लागेल. जर आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर इथे त्याला चांगली बॅटिंग करावं लागेल. पुन्हा फुल टॉस परंतु त्या चेंडूवर देखील मोठा फटका मात्र पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलला चेंडूची सांगता आपण पाहू शकाल. 7 स्टार रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा पहिल्या दिवसातील हा खेळ सध्या आपण अनुभवतोय. पुन्हा फुल टॉस इथे देखील प्रॉपर कनेक्शन नाही. पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न केला जातो. 2 धावा कंप्लीट. 2+1 आणि आता मात्र पावसाने देखील हजेरी लावलेली आहे. ज्या पावसाची प्रत्येकाला प्रतीक्षा होती आणि पुढील आता बॉल असेल फ्रीट त्याच्यावरती वाकड्याच्या बॅटमधून येणार का मोठा हिट. संघाची धावसंख्या पुढे जात असताना 49 आकड्यावरती. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना एनके स्पोर्ट खांडोबाल विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रीट बॉल त्याच्यावरती सामना करण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आदित्य वाकडे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका मात्र आलेला नाहीये की या चेंडूवरती तो फटका प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल का. ओहो प्ले करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु तिथे देखील प्रॉपर कनेक्शन नाहीये. पुन्हा चेंडू विकेटकडे ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये पाहिलं तर सिंगल डबल तिहेरी या धावा पाहायला मिळत आहेत. एकही चौकार आला नाही. एकही षटकार आला नाहीये. जबरदस्त मात्र मानवचा हा स्पेल सध्या पाहिलं तर सुरू आहे आणि 50चा आकडा फलकावरती एनके स्पोर्ट खांडोबालचा पाहायला मिळतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे. हो अजून एक चांगला चेंडू खाली राहिलाय. लाऊड अपील पाहायला मिळाले लेग बी फोरसाठी परंतु इम्पॅक्ट पंचांनी सांगितलं की ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्याच्यामुळे मात्र पंचांनी ही अपील फेटाळली आणि अखेर या षटकाचा देखील खेळ संपन्न. 5 षटकांचा खेळ संपन्न आणि 10च्या गतीने धावा फलकावरती पाहायला मिळतात 50. चांगली गोलंदाजी रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीने सर्वच गोलंदाजाने आतापर्यंत केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये हर्षदने खर्च केल्या होत्या 18. दुसऱ्या षटकामध्ये आपण दैवतला पाहिलं त्याने खर्च केला होता 12. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर मात्र कुठेतरी एनके स्पोर्ट खांडोबाल संघाने पलटवार केला होता कारण आकाश पाटीलनं 16 खर्च केल्या होत्या परंतु त्याच्यानंतर हर्षद वेलेकर आणि मानव उत्तरेनं मात्र पुन्हा बाउन्स बॅक केला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 50 धावा. शेवटचं षटक विनय पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय फ्रॉम पीसे. ओव्हर द विकेट मारा करेल. हा बॅटल पाहण्यासारखा आहे. हो बादशी
करा आणि कॉडब्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जो स्ट्रगल सुरू होता आदित्य वाकडेचा तो स्ट्रगल मात्र इथे संपन्न झालाय कारण विकेटचं पतन धक्का लागेल चौथा एनके स्पोर्ट कार्निवल संघाला. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि त्यानंतर आता मात्र जयेश जोशी आला त्याची देखील विकेट डोक्यात आहे. विकी चेंडूच्या खाली जरूर पोहोचला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र थोडासा स्लिप झाला आणि त्याच्यामुळे चेंडू धरणीला दान 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण फलंदाच्या वतीने केल्या गेल्या परंतु वॉट ट्राय जबरदस्त मात्र या ठिकाणी विकीचं कौतुक करावं लागेल. हे ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही दृश्य पाहू शकाल. चेंडूनं उंची देखील फार गाठली होती आणि त्याच्यानंतर विकीचा कॉन्फिडन्स पहा. 2 धावा इथे मात्र पूर्ण आणि या 2 धाबे संघटित धावसंख्या 52 आकड्यावरती जात असताना चांगली गोलंदाजी विण्याच्या वतीने आपण पाहतोय. हो पुन्हा चांगला चेंडू पाला म्हणतोय. हो इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये आता मात्र जयेशला आता मात्र इथे मैदान सोडावं लागेल कारण रनच्या स्वरूपात अजूनच धक्का लागतोय एनके स्पोर्ट कार्निवल संघाला हा 5वा. संघर्ष सुरू आहे. मानव मात्र जरूर ऑन स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतात. पुन्हा मात्र या ठिकाणी या जबरदस्त चेंडूच्या हाताने विनय पाटीलकडे उंची आहे आणि त्या उंचीचा मात्र या ठिकाणी त्याला फायदा मिळतो असंच म्हणावं लागेल आणि त्यामुळे मानव देखील मात्र या ठिकाणी बीट होतोय. न्यू बॅटर एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती. न्यू बॅटर साहिल आला आणि या साहिलचं देखील या ठिकाणी डॉट बॉलनं स्वागत केलं विनय पाटील. जबरदस्त स्लॉक षटक्यामध्ये विनय पाटीलची कामगिरी 53 धावा फलकावरती स्थिर पाहायला मिळतात. 5 विकेट आतापर्यंत ते गमावले. एक स्थिती असे पाहायला मिळाली होती की एक्झॅक्टली या पहिल्या इनिंग मध्ये 65-70 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतील परंतु गोलंदाजानं काय तो कमबॅक केलाय. जबरदस्त कामगिरी इथे फटका हवेत खेळलाय उंची जास्त फटक्याला पुन्हा विकी भंडारी चेंडूच्या खाली आणि तिथे देखील या ठिकाणी पाहायला मिळतो या चुकी झाली झेल ड्रॉप आणि या तब्बल तिहेरीचा प्रयत्न साहिलने केला आणि लगभग 3 धावा पलून पूर्ण केल्या आणि अशा रीतीने पाहू शकला या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ संपन्न. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एनके स्पोर्ट कार्निवल संघाला धाबा जोडल्या 56 गडी गमावले 5 आणि विजयासाठी लक्ष समोर असेल रोशन स्पोर्ट मुठवालच्या अगेन्स्ट 57 धावांचं. या धाबांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल तोपर्यंत जाऊया आपण डीजे जालिंदरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
मिस्टर योगी पाटील सर. वेलकम बॅक पुन्हा एकदा 7 स्टार रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत आपण करूया. आणि आजचा दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळतोय नांदकरच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नांदकर आणि येथे रंगत असलेली भव्य दिव्य स्वरूपाची रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. आणि या स्पर्धेतील दुसरा सामना जिथे पहिल्या मॅच मध्ये 86 धावांचं लक्ष्य सहजगत्याच म्हणूया, कारण 3 बॉल राखून ते लक्ष्य पार केलं होतं 86 रन्स. आणि त्याच्यामध्ये सर्वच फलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन, विशेषतः निखिल असेल जो सामनावीर ठरला. आणि त्यात आपण जर विचार केला नितीन चौधरी एक सिनियर क्रिकेटर, त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर विनोद खुलातनं खूप चांगली इनिंग साकारली. परंतु आता या डावाचा आपण जर विचार केला NK स्पोर्ट खानवळ पेपरवरती बॅटर्सची लिस्ट आपण जर पाहिली तर अनेक महान सिनियर क्रिकेटर देखील या लिस्ट मध्ये बघायला मिळतात. परंतु जो मैदानावर चांगला खेळतो ना तो महान असतो. पेपरवर तुमचं नाव कितीही मोठं असू द्या. विजय केनेनं आपण पाहतो की सुरुवात चांगली केली, परंतु बऱ्याचशा डॉट बॉल त्याच्या इनिंग्स मध्ये आपल्याला बघायला मिळाले. आदित्यकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, त्याला मात्र मोठा डाव साकारता आला नाही. आणि फक्तच म्हणूया की या डावामध्ये धाबा बनवता आल्या त्या 56. 57 धावसंख्येचं लक्ष असणार आहे. 6 ओव्हरची मॅच. 10 पेक्षा कमी ज्या वेळेला रन रेट असतो ना त्यावेळेला फलंदाज विदाउट प्रेशर बॅटिंग करत असतात. त्यांना माहिती आहे की अर्ध काम या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजांनी केलेलं आहे. परंतु आदित्य वाकडे या गोलंदाजासमोर मी म्हणेल नक्की परीक्षा असेल रोशन स्पोर्ट मुठवळ संघाची. छत्रपती भामरे ज्यांचा संघ तुम्हाला आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना दिसतो. आदित्य वाकडे तयार होतोय. पहिलाच बॉल फुल टॉस होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. क्षेत्ररक्षण चांगलं आणि तिथे मिळते पहिली धाव राकेशला. राकेश ऑफ द मार्क विथ द सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं आपल्या डावाला सुरुवात करत असताना पावसाची प्रतीक्षा. रबर बॉलचं क्रिकेट म्हटलं तर पाऊस व्हायलाच हवा, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. आणि पावसामध्ये खेळण्याचा एक वेगळा आनंद. ज्यावेळेला मैदानामध्ये पाणी साठतं, विकेट ओळी होते, डबकी साचतात, त्यावेळेला क्रिकेट खेळायची एक मजा वेगळी असते. परंतु ती प्रतीक्षाच राहिली आहे सकाळपासून. हो आदित्य वाकडे वेगवान बॉल. चर्चा आपण जी करत होतो. आणि क्षेत्ररक्षक स्लिप झाला, बॉल शोधतोय कुठे आहे त्याच्याकडे. आणि 2 धावा बघता बघता पूर्णही झाल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग असेल. ही चर्चा आपण करत होतो की पावसाळ्यातील हे क्रिकेट याच गोष्टी बघण्यासाठी मजा असते. बघा बॉलवर येता येता स्लीव झाला आणि त्याच्यानंतर बॉल त्याच्या स्लीवलेस मध्ये घुसलाय. ते पहा, हे बघा टी शर्ट मधून बॉल बाहेर काढतोय. आणि तोपर्यंत फलंदाजांनी 2 रन्स पूर्ण केलेल्या. विनय पाटील चांगल्या फॉर्मात आहे. विनय पाटील ओ बॅट चिकट. ओ हो व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट एक्सलंट एफर्ट. जसं डबक्यातून एखादा मासा पकडावा तसा चेंडू डबक्यातून उचललाय. चिखलामध्ये खेळायची मजा असते. काय फिल्डिंग केली आहे. एकच धाव तिथे मिळते आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती जयेश जोशी सर. आणि काय फिल्डिंग करतोय राकेश इज ऑन स्ट्राइक. आदित्य ओ हो इनसाइड बॅटच्या आतली कडा आणि प्लेड ऑन. आय थिंक फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. पहिला धक्का लागतोय रोशन स्पोर्ट मुठवळ संघाला. चर्चा आपण हीच करत होतो. आदित्य वाकडे हा गोलंदाज आहे ना, भल्या फलंदाजांना घाम फोडलाय. त्याच्या 2 षटकांचा खेळ हा फार महत्वपूर्ण ठरणार आहे. तो रोशन स्पोर्ट मुठवळच्या अगेन्स्ट NK स्पोर्ट खानवळ साठी पहिला धक्का त्याने दिलाय. विकेट गॉन. पाहणार आहोत. म्हणजे पहिला सामना जो जिंकला विरेन स्पोर्ट एवही आपण रेडी राहायचंय, कारण तो संघ चालू सामन्यातील विजेत्या संघासोबत खेळेल. लीग फॉर्मॅट बिग बॅश फॉर्मॅट मध्ये स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे एकदा आपण पराभूत झाले पहिल्या मॅच मध्ये तरी देखील पुन्हा एक संधी आहे. परंतु लगातार जर का आपण 2 मॅचेस पराभूत झालो तर मग आपला स्पर्धेतील प्रवास
आज संपुष्टात येणार आहे. 57 धावांचं लक्ष्य पार करत असताना पहिला धक्का लागलाय आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय देवेन आदित्य ओव्हर द विकेट. चांगला बाउन्सर परंतु अतिरिक्त बाउन्स होता आणि पंचांनी कळवलंय की हा वाईड आहे. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल आणि एक्स्ट्रा धावेने स्कोर आता पुढे जाणार आहे. ते धाव फलकावरती 5 या आकड्यावरती कुठेतरी खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न आणि ह्या बॉल मध्ये चांगला बाउन्स आहे. एक्स्ट्रा धावेने स्कोर आता 5 आकड्यावरती जाते आणि इथून आता जर आपण विचार केला तर आदित्यनं सुरुवात तर चांगली मिळवून दिलेली आहे. विकेट देखील त्याला मिळाली आहे. याच गतीने आणि याच व्हेरिएशन्सनं जर त्यानं गोलंदाजी केली आणखी एखादी विकेट मिळवली तर दबाव बनू शकतो. रोशन स्पोर्ट मुठवावरती बॅटची कड आहे. पुन्हा एकदा जोशीकडे बॉल जातोय. जोशीला पहिल्या षटकामध्ये फारसं बिझी ठेवलंय. हा तिसरा चेंडू त्याच्याकडे गेला परंतु त्यांनी तिन्ही वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सिंगल मिळते आणि या सिंगलला स्कोर 6 या आकड्यावरती. 10 पेक्षा कमीचं रिक्वायर्ड रन रेट आहे. आपण चर्चा सुरुवातीला करत होतो की फलंदाजांसाठी ज्या वेळेला अंडर 10 रिक्वायर्ड रन रेट असतं आस्किंग रन रेट असतं त्यावेळेला दबाव कमी असतो आणि इव्हन गोलंदाजांचा विचार केला तर 10 पेक्षा कमी धावांचं इकॉनॉमी ज्या वेळेला गोलंदाजांना मिळतं त्यावेळेला गोलंदाज थोडेसे प्रेशर मध्ये येत असतात प्रेशराईज होत असतात. परंतु क्रिकेट असा खेळ आहे ना जो दबावाला जुगारून खेळेल ना त्याचा विजय होणार आहे. प्रेशर मध्ये कोणी क्रिकेट खेळला तर तुमचा विजय निश्चित होणारच नाही. आणि इथे पहा पुन्हा चौथा चेंडू गेला जोशीकडे आणि चौथ्यांदा त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बघा चिखळामध्ये पडतोय धडपडतोय कोसळतोय. दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे. आपण टीव्ही मध्ये बऱ्याचदाही सिरियल कोणत्या सिरियलच्या मध्ये इंटरव्हल मध्ये ऍडव्हर्टाईज बघत असतो आणि इथे आपण बघितलं तर जोशीकडे चौथा चेंडू गेला. व्हीटीसीनं जर त्याचा हायलाइट एक वेगळा बनवला असता जर बरं झालं असतं. एकाच ओव्हरमध्ये 4 चेंडू त्याच्याकडे गेले परंतु पहिला षटक ज्या षटकाची आपण चर्चा करत होतो की 8 धावा 1 विकेट आदित्य वाकडेकडनं ज्या एक्सपेक्टेशन्स होत्या ज्या अपेक्षा होत्या त्या त्यानं मात्र पहिल्या षटकामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. विनय आणि देवेंद्र ही जोडबोली आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. लखन पाटील एक सिनियर क्रिकेटर NK स्पोर्ट खांडवळ संघाच्या माध्यमातून विजय केनेला तुम्ही पाहतात. म्हणजे 2 सिनियर खेळाडू ज्या टीम मध्ये आहेत आणि काही यंगस्टर ज्यावेळेला एक्सपिरियन्स आणि यंग टॅलेंट एकत्रित होतो ना त्यावेळेला एक वेगळी ताकद संघामध्ये येते. चला 2 ओव्हर झालेत 1 ओव्हर झाले फक्त. तुम्ही लगेचच इतका जर वेळ घेतलात तर मग वेळेचं बंधन तुम्हाला राखावं लागेलच. Eight runs on the board, live on Global Tennis Cricket GTC या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. दुसऱ्या षटकाकरिता आपण बघतोय गोलंदाज रोशन भंडारी गोलंदाजी करण्यासाठी येतोय दुसऱ्या षटकामध्ये. चांगला लेफ्ट आर्मर आहे. पहिल्या षटकामध्ये देखील चौदरपाड्याचा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये देखील चौदरपाड्याच गावातील गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. म्हणजे या मॅच मध्ये चौदरपाडा गावातील बरेचसे खेळाडू बघायला मिळतात. मला वाटतं की रोशन स्पोर्ट मुठवामध्ये देखील लेफ्ट आर्मर बघायला मिळाला. मानव त्यानं देखील चांगली गोलंदाजी केली. परंतु इथे रोशननं खरा बॉल टाकलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा देखील आलाय. झेल पकडली आहे परंतु नो बॉल असल्यामुळे विकेट मिळणार नाहीये आणि धावा इथे मिळतील 2 1+1 आणि या 2 धावांनी स्कोर आता जाईल 10 या आकड्यावरती. आणि आता विनय पाटीलकडे संधी असणार आहे कारण फ्री हिट मिळालाय. फ्री माइंडेड स्ट्रोक त्याच्या बॅटमधून एखादा आला तर जो दबाव त्याच्यावरती आता बनवलाय पहिल्या षटकामध्ये आदित्यनं तो दबाव कमी करता येईल. कारण रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये 200हून अधिक स्ट्राईक रेट कमीत कमी असणं गरजेचं असतं. सध्या विनय 5 वर खेळतोय. 57 या लक्ष्याचा पाठलाग करताना फ्रीटचा बॉल चांगला चांगला वळवलाय. गिरकी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच करतोय आणि तिथे कीपरला देखील जज करता आलं नाही. आता दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी टीमची टोटल आता पुढे जाणार आहे स्कोर कार्ड वरती 12 या आकड्यावरती. चांगला कट्टर होता. पूर्णपणे फलंदाजाला त्या ठिकाणी थांबवलं होतं.
चकवास दिला होता फलंदाजाला असंच आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर गर्रकन बाहेरच्या दिशेने बॉल वळून घेताना दिसला. याच फिरकीसाठी खरं तर रोशनला ओळखलं जातं, परंतु 2 धावा तिथे मिळाल्या. विकेट किपर विजयला बॉल जज करता आला नाही. या 2 धावांनी टीमची टोटल आता पुढे गेली 12 या आकड्यावरती. सध्या चांगला एव्हरेज मध्ये रन्स बनवण्याचा प्रयत्न केल्याची गरज आहे. फुल टॉस विनय पाटीलला मिस केले ही लेंथ. दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता 2 धावा पुन्हा तिथे मिळतील. पहिल्या डावामध्ये आदित्य वाकडे समोर देखील 3 फुल टॉस बघायला मिळाले, त्यांना देखील 3 फुल टॉस मिस केले. आणि आता विनय पाटील या चेंडूंना त्यांनी कधीच सोडलं नाही, मग आदित्य असू दे किंवा विनय असू द्या, परंतु आज फुल टॉस मिस होत आहेत. म्हणून आपण चर्चा केली ना की टेनिस बॉलचं क्रिकेट आणि रबर, इथे परफेक्ट ऑकलेन हलकीशी अपील देखील करण्यात आली होती. टेनिस बॉलचं क्रिकेट आणि रबर बॉलचं क्रिकेट फारसा फरक आहे. इथे तुम्हाला फक्त ताकदीची गरज नाही, तर तुमच्याकडे टायमिंग असेल, तुम्ही तंत्रशुद्ध खेळ करत असाल तर या बॉलला तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू शकता. आणि इथे एकदा मिळते, एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 15 धावा. पुन्हा यॉर्कर, पुन्हा खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, आणखी एक निर्धाव आलाय. रोशन कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला इकॉनॉमिकल गोलंदाजी पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये बघायला मिळाली. मॅच बनेल ही चर्चा करत होतो. जर का सुरुवातीच्या 2 ओव्हर्स मध्ये विकेट आल्या, रन कमी खर्च केल्या, तर हा सामना देखील बनेल. आणि त्याच वळणावरती हा सामना आहे. आणखी एक निर्धाव चेंडू आला. 1 मोर डॉट बॉल फ्रॉम रोशन. ग्रेट बॉलिंग हिअर. देवेन त्या ठिकाणी चाचपळत असताना स्ट्रगल करतोय, परंतु स्ट्रगल करत असता रिकव्हरीकडे देखील त्याला लवकर यावं लागेल, कारण येथे टेस्ट क्रिकेट नाही, लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट आहे. ज्या लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला लवकर रिकव्हर करता येणं गरजेचं आहे. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल होता. लखन पाटील चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अगदी पाठमोरे धावत होता, झेल होणं गरजेची होती. तसं आउटफील्ड मध्ये लखन पाटील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेला मिस्टेक झाली आहे आणि 2 धावा देवेनला अखेर तिथे मिळाल्या. 2 षटक या ठिकाणी संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा स्कोर कार्ड वरती. जी सुरुवात यनकेस्पोर्ट खांडवलला हवी होती ती सुरुवात मिळाली आहे, कारण 2 ओव्हर मध्ये 17 धावा खर्च केल्यात आणि आता उर्वरित 4 ओव्हर मध्ये 40 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन नाउ. पहिला चेंडू नो बॉल जरूर केला, परंतु तदनंतर चांगला रिकव्हर करत असताना आपलं षटक आणि कुठेतरी कमीत कमी रन्स खर्च करायचे होते रोशनला, ते त्यानं काम केलेलं आहे. परंतु आता कोणता गोलंदाज येणार? आदित्यकडे गोलंदाजी दिली जाणार की आणखी नवीन गोलंदाजी ते वापरला जाणार, ही चर्चा आता या ठिकाणी आपण पाहतोय. सेकंड मॅच ऑफ द टुर्नामेंट, सेकंड मॅच ऑफ द डे, पहिला दिवस या स्पर्धेचा. पहिल्या मॅच मध्ये 86 धावांचं लक्ष इथे पार झालं, परंतु या मॅच मध्ये आता असं वाटतंय की 57 धावांचं हे जे लक्ष आहे ना, ते लक्ष देखील मोठं होणार आहे, कारण ज्या पद्धतीचा खेळ आता मैदानामध्ये सुरू झालेला आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 17, फक्त का तर हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. या रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये कमीत कमी 200चा स्ट्राईक रेट असणं तरी गरजेचं आहे. जसं की आपण ही कोरडी विकेट पाहता, पूर्णपणे सरफेस कोरडं पाहता, कारण हा बॉल फक्त जस्ट टायमिंग करायचं, इथे ताकदीची गरज नसते, कोणतीही सीमारेषा सहजच क्लिअर होते. परंतु जर का एखाद्या वेळेला मुसळधार पाऊस सुरू झाला, मग त्यावेळेला गोलंदाजांचा बोलबाला असतो. आदित्यकडे चाललाय गुड कॅप्टन्सी, कारण आता दबाव बनलाय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये रोशन स्पोर्ट मुठीवरती, तो दबाव अधिक टाकायचा आहे, त्याच्यामुळे आदित्य वाकडेच्या हातामध्ये चेंडू कॅप्टननं सोपवलाय. परंतु समोर आता विनय पाटील आहे. येणाऱ्या बॅटर्स मध्ये दैवत वेलेकरचं देखील येणं बाकी आहे. संकेत दलवी सारखा एक चांगला फिनिशर देखील त्या टीम मध्ये आहे, परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी आदित्य वाकडेकडे पुन्हा एकदा चेंडू सोपवलाय विनय पाटील. 9 सेकंडला देवेन आहे. राकेशला मोठा डाव साकारता आला नाही, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी ऍज अन ओपनर तो फलंदाजी करण्यासाठी आला होता, परंतु त्याच्याकडून जी अपेक्षा होती ती त्याला मात्र पूर्ण करता आली नाही. आदित्य यावेळेला खेळायचं होतं ऑन साइडला, हा वेगवान बॉल होता, लेन बॉल, परंतु बॉल एक्झॅक्ट कव्हर आलाय. एक धाव इथे मिळाली, सेकंडचा कॉल आणि वेगानं 2 धावा पूर्ण झाल्यात.
चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक बॉलवरती जरूर पोहोचला, परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत आणि या 2 धावांनी टीमची टोटल आता पुढे गेली आहे 19 आकड्यावरती. मोठा फटका येत नाहीये या डावाचा. आता विचार केला तर एकही मोठा फटका आलेला नाहीये. 13 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 19 रन्स, 19ला 1. 23 बॉल आणि आता 38 धावांची गरज आहे. हळूहळू ही मॅच अगदी रोमांचकारी बनेल यात शंकाच नाहीये. पुन्हा एकदा ही ओळख राहिली आहे आदित्य वाकडेची. टेनिस मध्ये असू दे किंवा रबर मध्ये असू दे, त्याची लेंथ बदलली नाहीये. शॉर्ट ऑफ गुड लेंथ गोलंदाजी करतोय, हार्ड लेंथला गोलंदाजी करतोय, तिकडनं बॉलला टेक ऑफ देण्याचा प्रयत्न करतोय, बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये तो फारच माहेर आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा 30 लेन. आता पुन्हा जोशीकडे की मयुरेशकडे. जेल घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये, फक्त बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा तिथे मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची चान्स. देयर इज अ चान्स ऑफ रनआउट अँड बॅटर गॉन. धावबादच्या स्वरूपामध्ये आता खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. धक्का लागेल दुसरा रोशन स्पोर्ट मुठवळ संघाला. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाद झाले. कदाचित ही रणनीती देखील असावी, कारण आता मॅच हळूहळू कुठेतरी आता प्रेशर वाढत चाललंय या मॅच मध्ये रोशन स्पोर्ट मुठवळ संघावरती. आणि ते पाहता दैवत वेलेकरला लवकर मैदानामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय, कारण ज्या प्रकारे त्याचा फॉर्म पाहता, त्याचा सराव पाहता, त्याच्याकडून भरपूर सारे एक्सपेक्टेशन्स आणि त्यातल्या त्यात टीमचा आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल आता चांगलं रंगणार आहे. एका बाजूला एनके स्पोर्ट खांडवा संघाचा आयकॉन आदित्य वाकडे आणि एका बाजूला रोशन स्पोर्ट मुठवळचा आयकॉन. आणि इथे पहिला बॉल आदित्य वाकडेनं दैवत समोर डॉट टाकलाय. बरोबर फलंदाजाला रीड करतोय, त्याचा फुटवर्क चेक करतोय आणि त्याच्यानंतर गोलंदाजी आदित्य वाकडेची तुम्हाला बघायला मिळाली आहे. अफलातून याच गोलंदाजीची गरज होती आणि ती गोलंदाजी आदित्यनं आतापर्यंत केली आहे. कारण एक लो स्कोरच आपण म्हणूया, कारण 6 ओव्हरमध्ये 57 धावा तेवढ्या मोठ्या नाहीयेत पहिल्या मॅचच्या तुलनेमध्ये, जिथे 86 धावांचं टार्गेट पार झालं होतं. आधी पुन्हा एकदा तो दैवत समोर बाउन्स आणि ते पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय स्क्वेअर लेग पंचांनी. कारण ज्या पद्धतीने उचली मिळाली होती बॉलला, अधिक उंचीवरून हा बॉल निघून गेला आणि तिथे मिळाले व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स इथे आता जोडली जाणार खात्यावरती आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाणार आहे 22 आकड्यावरती. तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण आहोत आणि आदित्यनं 10 बॉल आतापर्यंत टाकले, 13 धावा खर्च केलेत, 1 विकेट त्याला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी आहे. पुढचा एक बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय आदित्य वाकडे ओव्हर द विकेट नसताना पूर्ण गोलंदाजी केली आहे. रनवे मध्ये आपण बऱ्याचदा मिस्टेक्स पाहतो, ज्या वेळेला मैदान ओलं असतं, ग्रीप करणं थोडस कठीणच होतं गोलंदाजांना देखील. हो दैवत समोर लाऊड अपील, लाऊड शाउट हिअर. जोरदार अपील विजय केनीची होती त्या ठिकाणी, परंतु कॉन्फिडन्स जरूर नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर तर हास्य सांगतं की कुठेतरी फलंदाजाला दबावात टाकण्यासाठी अपील असावा. बॅक टू बॅक दैवत देखील 2 चेंडू निर्धाव खेळलाय. धावा स्थिर आहेत धाव फलकावरती. 22वा प्रेक्षक वर्ग देखील या सॅटर्डे मध्ये पहिल्या दिवशी स्पर्धेच्या. हो अपील दैवत निघालाय. यस इज गॉन. शिकार केले वाघाची. आदित्य वाकडेनं फक्त स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मिळाली एक फार मोठी विकेट. दैवत वेलेकर बॅक टू द डगआउट. या मॅच मधील महत्वपूर्ण विकेट आदित्य वाकडेनं मिळवून दिलेली आहे. हा 1 साइड हिरो आहे चौधरपाड्याचा आणि एनके स्पोर्ट खांडवलसाठी देखील हिरोची भूमिका साकारतोय.
2 षटकांचा स्पेल त्यानं पूर्ण केलाय. 13 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स त्याला मिळाल्या आणि विकेट कोणाची तर दैवत वेळेकरची त्यानं प्राप्त केली आहे. वेळेवरती वेळेकर चालला नाही आणि इथे आता धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22-3. योगी सर, फिर एक बार हम ये कह सकते कि किसी की जागीर नहीं है क्रिकेट. दैवत वेलेकर कुठेतरी दबावा त्याला. नवीन षटक आता सागर फुलोरेकडे आता चेंडू सोपवलाय. 18 बॉलचा खेप बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये रन्स करायचे आहेत. सागर फुलोरे, ओ पहिला बॉल, हेलिकॉप्टर, विनय आणि पहिलाच चेंडूला भिरकावून दिलाय सागरच्या सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर विनय पाटीलच्या बॅटमधून आलाय. आता विनयला बरसावं लागणार आहे, त्याला माहिती आहे, कारण परिस्थिती जिथे जिथे गंभीर तिथे विनय पाटील खंबीर. अनेकदा त्याने कारनामे केलेत. दबावाच्या स्थितीतून संघाला कसं बाहेर काढावं हे विनयपेक्षा आणखी कोण सांगणार. आणि आता त्याच्या सोबत कोण आलाय तर बेस्ट फिनिशर ऑफ आमने लोनाड, एक सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून या विभागातील ज्या खेळाडूची आता ओळख राहिली आहे तो खेळाडू अर्थातच मॅन फ्रॉम नांदकर संकेत दळवी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू अगदी पुढे टाकला, पुढ्यात होता, त्याला मात्र मागे पाठवला. 6 धावा तिथे प्राप्त केल्या विनय पाटीलनं. षटकारानं टीमची टोटल आता पुढे गेली 28 आणि या सिक्सरनं जो दबाव वाढला होता तो दबाव आता पूर्णपणे कमी केलाय. 17 बॉल 29 ची गरज आहे. या मोठ्या फॉर्मॅट मध्ये एखादं षटक पुरेसं असं मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. पोस्ट करायचं होतं, बॉल हवेत, पॉइंटला फिल्डर होते बरोबर त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या डोक्यावरनं बॉल गेला आणि 2 धावा तिथे बघता बघता पूर्ण देखील झाल्यात. या 2 रन्सने आता टीमची टोटल पुढे गेली आहे. पहिल्याच 2 बॉलवर सागर फुलोरेनं 8 धावा खर्च केल्यात. सागरकडे अनुभव चांगला आहे, परंतु एक स्पेशलिस्ट बॅटर म्हणून सागर आमने संघासाठी अनेकदा खेळतोय. मात्र आता गोलंदाजीची जबाबदारी देखील त्याच्या खांद्यांवरती आली आहे. ओ कमी गतीने, ओ माय गॉड, इट्स अ ब्लाइंडर, इट्स अ ब्लाइंडर, व्हाट एक्सलेंट टेकन. विजय केने बिहाइंड द विकेट कमाल करतोय. विकेट मिळाली आहे विनय पाटीलची. What excellent, spectacular. It's a blinder catch from Vijay Kene. Have a look at that. हे पहा बॅटची आतली कडा, ओ हो कमाल किया रे बाबू. जबरदस्त झेल पकडलाय आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय विनय पाटील कुठेतरी एक धोक्याची घंटा असं दिसत होती, परंतु ती मात्र आता शांत केली सागरनं. परंतु या विकेट मध्ये विजय केनेचा फार मोठा वाटा. ज्या वेळेला बॅटची आतली कड लागते, लेमन कट, चायनीज कट, रुबी कट, त्या वेळेला विकेट किपर साठी भरपूर साऱ्या समस्या येत असतात. कठीण असतं, एका क्षणी बॉल डायव्हर्ट होत असतो, परंतु डाव्या हातानं काम केलंय. येतो मेरे बायत का खेळ आहे असं सांगितलंय. आणि आता येणारे 15 बॉल 27 ची गरज आहे. मॅच इज सील ऑन द न्यू बॅटर कम्स इन ॲट नंबर 6 हर्षद वेलेकर. हर्षद वेलेकर वेळेवरती त्याला चांगला खेळ करावा लागेल. सागर ऑफ कटर होता का हे आता बघावं लागेल, रिप्ले मध्ये ते कळणार आहे. आणि ज्या पद्धतीने बॉल आतमध्ये आलाय की बाहेर गेलाय, टप्पा पडला, ओ थोडासा बाहेर मुवमेंट, लेग कटर होता आणि तिथे मात्र आता पुन्हा एकदा सक्सेस मिळाली आहे सागर फुलोरेला. पुढचा बॉल, ओ पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतं वेगानं, फील्डर धावतोय बॉलवर. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता 2 रन्स या ठिकाणी पूर्ण झालेत. त्या 2 धावांनी स्कोर आता पुढे जाणार आहे की एक्झॅक्ट पंच काहीतरी इशारा करतायत. 4 आहे, हो रिप्ले मध्ये बघावं लागणार आहे ज्या पद्धतीने. यस, प्रेक्षकांनी तिकडनं सांगितलं की चौकार आहे. मला वाटतं की बॉल अडवत असताना त्याचा पाय सीमारेषेला यस लागलेला आहे. गुड 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 स्पिरिट ऑफ क्रिकेट.
रोशननं स्वतःनं सांगितलं की या चौकार आहे आणि या चौकारानं स्कोर आता पुढे गेलेला आहे. जाना आता पुन्हा पोहोच गए बुलढाणा असं म्हणूया. पाऊस आलाय, बॉल हवेत देखील आहे. जोशीकडे पुन्हा बॉल चाललाय. जोशीनं मला वाटतं की हा 5व्यांदा ते 6व्यांदा बॉल अडवलाय तिथे, परंतु चांगली फिल्डिंग केली आहे. आणि इथे एक धाव मिळते. याचबरोबर 4 ओव्हरचा केस संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 35 धावा, 57 धावा करायच्या आहेत. आता येणारे 12 बॉल, 22 ची गरज. आणि त्यात काय घडतंय, पाऊस मुसळधार सुरू झालाय. म्हणजे आता क्षेत्ररक्षकांना एनके स्पोर्ट खांडवळला पुन्हा एकदा एक विजयाची आशा, विजयाचा सुगंध नक्कीच नक्कीच या पावसानं आणून दिलेला आहे. ते दाखल झालेले आहेत. सध्या टेनिस बॉल क्रिकेट चे अपडेट प्रत्येकी क्रीडांगणावरती पोहोचत असतात, त्याविषयी चर्चा करू. परंतु मॅच इम्पॉर्टंट. 12 बॉल, 22 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी प्रणय आलाय. पहिला बॉल प्रणयचा हवेत. ओहो, स्लिप तिकडे जरूर उपस्थित होती, परंतु त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावर बॉल निघून गेलाय. थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे आणि आलाय चौकार. चौकार आलाय. हर्षद वेळेकरच्या बॅटमधून हा चौकार जरूर आलाय, परंतु हा दुसरा चौकार आहे जो हर्षदच्या बॅटमधून मिसटायमिंग वर आलेला आहे. धावा येणं गरजेचे आहेत. 11 बॉल आणि आता इथून 18ची गरज आहे. एक चांगला एमर्जिंग प्लेअर म्हणून मागच्या वर्षी या खेळाडूला आपण या विभागातील अवॉर्ड देखील दिला, कारण तो खेळ त्यानं साकारलाय. जानूस्पोर्ट इताडे संघाकरिता खेळत असताना आणि त्या खेळाडूकडे आता सर्वांच्या नजरा लागून आहेत. तो पुन्हा एकदा मागे निघाला बॉल आणि आता आता इथे काय घडलंय. आता खराब फिल्डिंग झाली आहे जोशीची, ज्या जोशीनं चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत केलं होतं. इकडनं काही प्रेक्षक 4 सांगतायत, पंचांनी देखील सांगितलंय की हा देखील चौकार आलाय आणि व्हाईट बॉल आलाय. म्हणजे आता मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक. रोशन स्पोर्ट मुठवल आता ड्रायव्हिंग सीटवर. 11 चेंडू आणि आता 13ची गरज. या मॅच मध्ये कुठेतरी एक संधी मिळाली होती. एनके स्पोर्ट खांडवलला आता अपील झाली आहे. विजयनं विकेट किपिंग अफलातून केली आहे. जबरदस्त किपिंग पाहायला मिळाली आहे. हे सोपं का नाहीये पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये विकेट किपरला बॉल जज करणं, परंतु त्याच्याकडनं आज खूप चांगला खेळ, एक्सपिरियन्स, अनुभवाची शिदोरी घेऊन तो खेळतोय. 10 बॉल 13ची गरज आहे. 10 बॉल्स रिमेनिंग अँड 13 मोर रन टू विन. पुढचा बॉल. ओ, यावेळेला चांगला फटका, पिकअप शॉट पिक केला आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडूसाठी जागा टिक केली आहे, पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सिक्सर. कडक कडक शॉट, बेधडक शॉट, पिकअप शॉट आणि सिक्सर तिथे प्राप्त केलाय. पुन्हा शॉट ऑफ लेन. यावेळेला बॅटची टॉप एज. याही वेळेला बॉल मागे निघून चाललाय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. हर्षद वेळेकर वेळेवरती बरसलाय. पाऊस बरसतोय, परंतु त्याच्या बॅट मधून धावाही बरसू लागल्यात आणि हा चौकार आलाय. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवत असताना येणारे 8 बॉल, फक्त 3 धावांची गरज. तीन धावांची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा 4-6 चोक. कवचा फिल्डर बॉल वर येण्याचा प्रयत्न करत होता.
आणि इथे 2 धावा पूर्ण केल्यात. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. प्रणय हा गोलंदाज भरपूर एक्सपेन्सिव्ह राहिलाय. 12 बॉल मध्ये 22 करायच्या होत्या आणि तिथे कुठेतरी वाटलं होतं की एनके स्पोर्ट खांडवल आता विजयाकडे जातोय, परंतु हर्षद वेलेकर अफलातून फलंदाजी मॅच त्यानं संपवली आहे, सामना जिंकून दिलाय. या ठिकाणी आपण पाहतोय रोशन स्पोर्ट मुठवत संघाला अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. छत्रपती शेठ भामरे अँड ऑल टीम, स्पेशली हर्षद वेलेकरचा खेळ अगदी वेळेवरती आला आणि त्यानं मात्र